नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये 2026 महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीटचा सावट असू शकतो. तर याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो, प्रशांत उपसागरामध्ये नालिनो सक्रिय झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्यातसुद्धा पावसाची धारा आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार. तर आपण बघू शकता हे साधारणपणे हे भारताचा नकाशा आहे. बघू शकता तुम्ही या प्रकारे लाईने मध्यभागून विक्षुवर्ती भाग आपण जवळून गेलेले आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागामध्ये विजांचा पाऊस तापमानामुळे सक्रिय होतात. बहुतांश पट्ट्यामध्ये रोज दुपारनंतर ढग येतात आणि जोरदार पाऊस देऊन जातात. याचं प्रमुख कारण एकच आहे मित्रांनो, जेव्हा मान्सून परतीला जातो ना, मान्सून महाराष्ट्रात आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मागं पडतो ना, तेव्हा काय होतं, एक पश्चिमी आवर्त आपल्या जम्मू काश्मीरकडे येतो. अशा प्रकारे पश्चिमी आवर्त जेव्हा येतो ना, तेव्हा जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी बर्फबारी भारी मात्रामध्ये होत असते आणि पंजाब, हरियाणा, राजस्थानचे उत्तरती भाग या ठिकाणी पाऊससुद्धा पडतो. तर काय होतं मित्रांनो, अशा प्रकारे डब्ल्यू या ठिकाणी येतात ना, तर या ठिकाणी ना अशी हवाची दिशा उलटी होतात अशा प्रकारे. मग काय होतात मित्रांनो, इकडून वारेसुद्धा येतात, इकडून ते थंड वारे येतात आणि आपल्या बंगालच्या उपसागरात येणारे वारे ना अशा प्रकारे मुडतात. ते मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राकडे सुद्धा येतात. त्याच्यामुळे दोन्ही वारे ना एकत्र येतात आणि त्याच्यामुळे बहुतांश पट्ट्यामध्ये उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पडतो मित्रांनो, गारपीटसह. ते पहिल्यांदा मित्रांनो मार्चमध्ये नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये म्हणजे गारपीट होती. नंतर ते हळूहळू मध्य महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा जितकं बी दुष्काळग्रस्त भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा गारपीट नंतर होत असते एप्रिल महिन्यामध्ये. तर मित्रांनो, ह्यावर्षी ना बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला एप्रिल महिन्यातसुद्धा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार मित्रांनो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच अपडेट आपण देत राहू या चॅनलवरती. तर सध्याकरता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.